दुसऱ्या दिवसामध्ये बाळणे संघ पुढे सरकला आणि तिसऱ्या दिवसामध्ये पुढे सरकलाय तो सोना 40-40 बीड संघ. आणि आजच्या दिवसामध्ये हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात खेळतायत. आकाश गायकर सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. 3 षटकांचा सामना. इथून होणारी प्रत्येक मॅच 2 षटकांची असेल. सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2 आणि मेगा फायनल देखील 2 षटकांची असेल. जाऊयात अंतिम मॅच कडे. केदार भगत ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंड वरती मयूर भगत, बॉलिंग मार्क वरती आकाश गायकर. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. शुड बी गुड गेम बोथ टीम्स. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल केदार भगतचा फटका. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. वेगान आलाय अतुल लोंगले, परंतु अंतिम क्षणी फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची साथ मिळते तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या दोन. दुहेरीनं धावांचा अकाउंट ओपन होतंय. आज संपूर्ण दिवसामध्ये धावा चेस करत आलाय. खरं तर SSC चिंचवली संघ पहिल्याच मॅच मध्ये अमराई संघाच्या विरोधात 70 धावा 71 धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये 35चं टार्गेट त्यांनी सहजरित्या चेस केलं. आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये उमरोली संघाच्या अगेन्स्ट ते खेळतायत. इथे देखील 1 रन मिळते. केदार भगतला धाव संख्या 3 आकड्यावरती. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला 88 मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये आपण का उतरलो, या स्पर्धेमध्ये तीव्र उन्हामध्ये आपण का कष्ट घेतले, याचं ज्वलंत उदाहरण दोन संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाश गायकर पुन्हा एकदा तयार. भन्नाट वेगात यारकर बॉल एक तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सक्सेस होणार नाहीये. थांबवलंय केदारनं मयूरला. एकच धाव मिळते. प्रचंड वेग होत आहे बॉलवरती आकाश गायकरच्या. तीन बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या ती 4. आडवा बॅटनं क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चतुर गोलंदाजी आकाश. व्हेरिएशन गोलंदाजी करत असतो सातत्यानं. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या थांबली ती 4 आकड्यावरती. केवळ 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात संत क्रिकेट चालू आहे. एकही बाउंड्री अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेली नाहीये. तो प्रेशर आहे खरं तर आता SSC चिंचवली संघाच्या विरोधात देखील. अकुटाप्याचा बॉल मागाशीच उल्लेख केलेला आहे. केदार भगतच्या रेंज मध्ये आलाय बॉल. फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये येतोय षटकार. टॉस केलं जाईल. बारणे आणि त्यांच्या विरोधामध्ये डिक्सल पाली. टेल इज अ कॉल टीम डिक्सल पाली अँड टेल इट इज वन द टॉस टीम डिक्सल पाली. डिसिजन पेंडिंग आहे. 2 षटकांचा सामना आहे. केतन 2 षटकांचा सामना निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. खोलात टाकलाय बॉल. जबरदस्त बॉलिंग. एक षटकार जरूर आलाय. त्यानंतर एक डबल आणि त्यानंतर 2 सिंगल. टोटल धावसंख्या पोहोचली एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. टीम SSC चिंचवली दिस मॅच फर्स्ट बॅटिंग करतोय. चिंचवली संघ या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर अतुल लोंगले कॅप्टन बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावा धाव फलकावरती त्या 10. ओव्हर नंबर 2 मध्ये आला कॅप्टन अतुल लोंगले बॉलिंग मार्क वरती. आज अतुलच्या नाबावरती देखील हा दिवस राहिलेला आहे. फार चांगली बॅटिंग आणि त्यानंतर बॉलिंग देखील राहिलेली आहे. एक अष्टपैलू कामगिरी केली आज अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघासाठी. अतुल लोंगले ना टीमचा कॅप्टन काय आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण या स्पर्धेमध्ये आपण अतुल लोंगले कडून पाहिलंय. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस फ्लिक केलाय. डिफाईन लेग मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय डीप मधून. अडवते बॉलला. तोपर्यंत
सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरीना धावसंख्या आहे ती 12 आकड्यावर. आदरणीय तुषारजी पाटील यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. मी त्यांना विनंती करेल की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावा. 12 धावा आहेत, 12 रन ऑन स्कोर कार्ड. क्रॉस बॅट, मयूरनं उडवलाय बॉल, लॉंग ऑनला आकाश उपस्थित. अप्रतिम झेल, वेल जजमेंट आणि पकडले इथे कॅच. बॅटर इज ओटी, मयूर हॅज टू डिपार्ट. मयूर बाद होतोय स्वस्तामध्ये. या मॅचमध्ये महत्त्वाचा सामना आहे, डू ऑर डाय मॅच. जिंकेल तो थेट सेमीफायनल नंबर 2 मध्ये पुढे सरकेल, अशा पद्धतीचा सामना आहे. पहिल्या षटकात 10 सुरुवात केली SSC चिंचवली संघानं. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये दुहेरीनं सुरुवात झाली आणि त्यानंतर सेकंड बॉलमध्ये मयूरला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. लॉंग ऑन मध्ये कॅच कॅरी केली अगदी यशस्वीरित्या आकाश लोंगलेनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय भगत. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे अक्षय भगतनं. वन साइड रित्या तो सामना जिंकून दिलाय खरं तर SSC चिंचवली संघासाठी. परंतु ही महत्त्वाची मॅच आहे. मागील 2 मॅच मध्ये तुम्ही काय केलंय त्यापेक्षा या मॅच मध्ये तुम्हाला काय करता येईल हे देखील या मॅच मध्ये चांगलं काम करणं महत्त्वाचं आहे. पहिलाच बॉल गुडलेच्या स्पॉट वरती, लेग कटरचा बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, नो कनेक्शन बॅट अँड बॉल. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलनं धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 12 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला कमतरतेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय अतुल लोंगले. 2 कॅप्टन एकमेकाच्या विरोधात. हाफ ट्रॅकर बॉल, काऊ कॉर्नर झोन वरून बॉल सीमा पार चाललाय. 6 धावेंसाठी अक्षय भगतचा षटकार. चुकी केली आहे लाईन मध्ये, चुकी पिक केली लाईन. हाफ ट्रॅकर बॉल, अक्षय भगतनं ठोकलाय षटकार आणि धावसंख्या पोहोचली आहे षटकारांना 18 या अंकावरती. फार चांगली गोलंदाजी करत होता अतुल, परंतु हा बॉल त्यानं चुकीचा फेकलाय. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. त्याच झोन मध्ये आकाश गायकर पाहत राहिला बॉलवरती. बॉल निघून गेलाय सीमा पार. 6 धावसंख्येसाठी लागोपाठचा दुसरा धमाका. बिग 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 हिट, अक्षय भगतचा षटकार. नेक्स्ट बॉल, 2 लागोपाठचे षटकार आले, तिसरा येईल का असाच प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना देखील पडलेला आहे. परंतु अतुल लोंगले कमबॅक करू शकतो का, ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे. 2 षटकार आले, सुरुवातीचे चेंडू फार चांगल्या रीतीने हाताळले, त्यानंतरचे 2 चेंडू खराब फेकलेत. षटकार हॅट्रिक येईल का मैदानाच्या आतमध्ये. पुढ्यात टाकला मिस्टामिक स्ट्रोक, स्वतः गोलंदाज अतुल मात्र बॉल खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, पकडले झेल आणि अखेर अक्षय भगतचा देखील संपतोय खेळ. महत्त्वपूर्ण धक्का, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 आकड्यावरती. दुसरा धक्का लागतोय अक्षय भगतच्या स्वरूपात SSC चिंचवली संघाला या मॅच मध्ये. आकाश लोंगले आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. आज संपूर्ण दिवसामध्ये आकाश लोंगलेची बॅट काहीच बोललेली नाहीये, परंतु गोलंदाजीनं
फार चांगली गोलंदाजी केली आज अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघासाठी आकाश लोंगलेनं. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. केदार भगत ऑन स्ट्राईक आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती विकी आहे. आकाश लोंगलेचा पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय व्यवस्थित बॅटवरती नाही अलॉंग द कार्पेट. आकाश गायकर पोचतोय बॉल खाली. एकतर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आहे. मिसाईल रॉकेट थ्रो परंतु इथे विकेट किपरनं चुकी केली आहे. चुकी केलेली आहे. कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 3 षटकांचा सामना. येणारी प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे मॅच मध्ये आणि त्यालाच अनुषंगून सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलंय केदार आणि विकीनं. धाव संख्या पोहोचली ती 26. 26 रन ऑन स्कोर कार्ड. 26 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40-45 पर्यंत पोहोचणं या मैदानावरती अतिशय महत्वाचे 3 षटकांच्या मॅच मध्ये. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलंय 70 धावा देखील विजयाच्या हम्यात देऊ शकलेल्या नाहीयेत आणि त्या गोष्टीला अनुषंगून किमान एक फायटिंग स्कोर SSC चिंचवली संघाला देखील उभारावा लागेल. आकाश लोंगले पहिल्याच बॉलमध्ये दुहेरी खर्च करतोय. सेकंड बॉल दिम्यागदीचा बॉल टॉप एज घेतली आहे. रोहन बॉल खाली येतोय. विकेट किपर फलंदाज होतोय बाद. केदार भगत बॅक टू द डगआउट. चला बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आत. सूरज आलाय बॅटिंग मार्क वरती. 4 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. आज आकाश लोंगलेची गोलंदाजी फार अप्रतिम राहिले आणि या अंतिम मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सूरज आलाय ऑन स्ट्राईक. डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये. हा बॉल एकच धाव मिळते. विकी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विकी देखील आज फार अप्रतिम बॅटिंग केली विकीनं आणि आता या अंतिम 3 बॉलमध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके एक फायटिंग स्कोर उभारू शकतो SSC चिंचवली संघ देखील. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा 5व्या गतीचा बॉल. रोहन पुन्हा बॉल खाली येतोय. पकडले इथे झेल. विकीचा देखील संपतोय खेळ. महत्वपूर्ण धक्का आणखी एक SSC चिंचवली संघाला या षटकामध्ये. सत्तावीस धावा धाव फलकावरती. सुचल नवीन फलंदाज मैदानाच्या आत. केवळ 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 27 धावा आहेत. दोन बॉलचा खेळ बाकी. आकाश पुन्हा एकदा लिव्ह केलाय बॉल फलंदाज सुजलनं. रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. आता एका बॉलचा खेळ शिल्लक.
27 धावा धावफलकावरती. 2 षटकात 24 होत्या. या षटकात अद्याप तरी 3च धावा आल्यात. एका बॉलचा आता खेळ शिल्लक. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय डिक्सल पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये बारणे. सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेचे आपल्या समोर येईल. जबरदस्त फटका डीप पॉइंट मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 2 तर कंप्लीट होत आहेत. 2 पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. दुहेरीनं धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 आकड्यावरती आता येणारे 18 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला 30 धावा करत सेमीफायनल नंबर 2 मध्ये पोहोचण्यासाठी. तर एकीकडे 30 धावा डिपेंड करायच्यात. त्याला डिक्सल पाली संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अठरा बॉल मध्ये 30चा टार्गेट सेमीफायनल नंबर मध्ये 2 मध्ये पोहोचण्यासाठी. तर एकीकडे 30 धावा डिफेंड करायच्यात. येणारे 18 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. आकाश गायकर आणि आकाश लोंगले मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत. अक्षय भगत देखील सलामीचा षटक हाताळण्यासाठी रेडी होतोय मैदानाच्या आत. 30 धावा डिफेंड करण्यासाठी आता चिंचवली संघाला सुरुवातीपासून प्रेशरमध्ये फलंदाजांना ठेवावं लागेल. आणि बॅटरचा एकच प्लॅन की पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा येत हा सामना सोपा होईल उर्वरित 2 षटकांमध्ये. अशाच पद्धतीचा गेम प्लॅनिंग दोनही संघांनी खऱ्या अर्थाने ठेवला असेल मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 30चे लक्ष. या मैदानावरती 30 हे लक्ष अगदी सोपं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु आपल्या गोलंदाजांच्या कमयास्पद कामगिरीवरती धावा डिफेंड करू शकतो का SSC चिंचवली संघ, हा देखील मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 30. चला स्पीडअप करा प्लीज. अठरा बॉल 30. अक्षय भगत बॉलिंग मार्कवरती पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचे षटक
18 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक आहे आकाश गायकर, नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश लोंगले. तो संपूर्णपणे बॅटनं स्ट्रगल करतो या स्पर्धेमध्ये. तो आकाश लोंगले नॉन स्ट्राईक एंडवरती आणि पहिलाच बॉल घेऊन तयार. अक्षय भगत क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न, वेगवान गतीनं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. धीम्या गतीचा बॉल, निर्धाव चेंडूची सांगताय. पहिलाच बॉल निर्धाव आल्यानंतर या मॅच मध्ये संघर्ष निश्चित करेल SSC चिंचवली संघ देखील. संपूर्ण दिवसभरामध्ये घेतलेली मेहनत आणि या सामन्यामध्ये त्या विजयाच्या शोधात दोनही संघ आहेत. पुढे टाकलेला बॉल लॉंग ऑफ मध्ये साहिल आहे उपस्थित, त्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. मी मगाशीच उल्लेख केलाय 30 धावा या मैदानावरती जास्त काही नाहीयेत, त्यासाठी गोलंदाजीवरती विश्वास असणं फार महत्वाचं आहे. सातत्यानं म्हटलं जातं स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. स्वतःवरती विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट पार्ट ऑफ द गेम. स्वतःवरती विश्वास हवाय. मिस्टामिक स्ट्रोक, हवेते बॉल, महत्वाची संधी आहे, पकडले झेल. मॅन इन फॉर्म आकाश गायकर बॅक टू द डगआउट. अतुल आलेला आहे बॅटिंग मार्क वरती. नॉक इनिंग साकारले आज संपूर्ण दिवसामध्ये अतुल लोंगलेनं. दुसऱ्याच बॉलमध्ये षटकार आला, त्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं अक्षय भगतनं. 3 बॉलमध्ये आता धावा आहेत त्या 6. एक गडी बाद झालाय नुकताच आकाश गायकर. आता अतुल आलाय, वेगवान बॉल, गुंड्यांच्या स्पॉटवरती रायझिंग डिलिव्हरी. उत्तर नव्हतं या बॉलवरती अतुल लोंगलेकडे आणि निर्धाव चेंडू आलाय आणखी एक. 4 बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या आहे 36. मॅच संपलेली नाही. अक्षय भगत प्रयत्न करतोय. SSC चिंचवली संघ सहजासहजी हार मानणार नाही या मॅचमध्ये, कारण ही मॅच क्वालिफायरची आहे, ही मॅच डिसायडर मॅच आहे. इथे जिंकलो तर निश्चित सेमीफायनल 2 मध्ये खेळायला मिळेल. याच पद्धतीनं दोन संघ खेळतायत. धीम्या गतीचा बॉल, लेग कटर स्वरूपाचा, डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अतुल लोंगलेचा. मसव्या गतीचा बॉल फेकलाय, निर्धाव चेंडू आला आणखी एक. 5 बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या आहे 36. दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय अक्षय भगतनं. अतुल लोंगले प्रेशरमध्ये 2 निर्धाव चेंडू खेळलेला आहे. पॉवर प्लेचं षटक, या षटकामध्ये धावा येणं अनिवार्य होतं, परंतु या षटकामध्ये थोडं जखडून ठेवण्याचं काम केलं अक्षय भगतनं. हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे, महत्वाची झेलची दाट शक्यता होती, हाफ चान्स, परंतु बॉल निघून गेलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. हा येतोय निश्चयाचा षटकार आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती 12 आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल, 18 धावसंख्येची गरज. आकाश लोंगले ऑन स्ट्राईक आलाय प्रथमच या मॅच मध्ये. 12 बॉलमध्ये 18. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर साहिलनं एक फार चांगली गोलंदाजी केली तर अंतिम षटकामध्ये हा सामना जाऊ शकतो, परंतु इथे साहिलने केलेली एक छोटीशी चुकी ही संपूर्णपणे संघाला थोडी अपयशाच्या छायेमध्ये नेऊन ठेवू शकते. हे महत्वाचं षटक आहे, निर्णायक षटक, इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. 12 बॉल 18 धावसंख्येची गरज. पुढ्यात टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑफ मध्ये केदार आहे उपस्थित. विकी आहे, माफ करा, विकी तिथे उपस्थित आहे लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत मिळते ती एक एकेरीना धावसंख्या पुढे जाते ती 13 या धावसंख्येवर.
11 बॉल 17चे इक्वेशन. धीम्या गतीचा बॉल टॅप केलाय अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललाय. स्ट्रोक निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे अलॉंग द कार्पेट. अतुल लोंगलेच्या बॅट मधून मस्ट नीडेड 4 आलाय मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल आता 13 धावसंख्येची गरज. हे महत्वाचं षटक आहे. अतुल लोंगले हार आणि पराजयाचं अंतर कापणारा एकमेव खेळाडू आहे. तो SSC चिंचवली संघाच्या विरोधामध्ये तो अतुल लोंगले. ही महत्वाची विकेट आहे. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलला नाहीये जागा या मैदानाच्या आतमध्ये. पाठवले सीमा पार लॉंगॉनच्या डोक्यावरून. हा मोठा वार. अतुल लोंगलेचा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली होती टोटल 23 च्या आकड्यावर. 7 धावसंख्येची गरज. पाली संघ निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. पाली संघानं बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. फिल्डिंग करेल बार्ने संघ. धीम्या गतीचा बॉल. नो बॉलचा कॉल दिलाय पंचांनी. लाईनच्या अतिरिक्त बाहेर फेकलाय साहिलनं. साहिलनं देखील या स्पर्धेमध्ये निराशाजनक गोलंदाजी केली. कारण प्रत्येक मॅचमध्ये त्याच्यावरती मोठे प्रहार चढताना आपण पाहिलेले आहेत. या मॅचमध्ये देखील बॅकफूटवरती साहिल गोलंदाजी मार्कवरती. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल अतुलसाठी. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. कॅप्टन अतुल लोंगलेचा विजयाचा षटकार. आणि आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल नंबरमध्ये 2 मध्ये पोचणारा संघ ठरलेला आहे तो अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ.